हा बोल की तू का कधी आणली शिर्डी? आणली आता 5-6 महिने झाले की. 5-6 महिने? हो कितीची आहे? 3,500ची. 3.5? हा अहो काय मॅडम, त्यात 500 टाकली असती तर चांगली तरी आली असती. आता पैसे तेवढं होतं म्हणून आणली तेवढ्याची. होय. हा तुझं काय म्हणतोय आज लय निवांत दिसतोय. निवांत कुठलं तवा, मग नुसती आग आग चालली. काय सांगायचंय तुम्हाला? आता आग कसली? अहो मला सांगा, पहिलं लग्न होऊन दुसरं लग्न होतंय एखाद्या माणसाचं, एखाद्या म्हणजे कुणाचं? संगीतच घ्या ना. मग एखाद्या का म्हणतोय डायरेक्टच म्हण की संगीतचं. आता ती बोलाय वाईज थोडस हे वाटतंय ना, म्हणून आता काय तुम्हाला एक वाटायचं? सांगतो, तिची 2-2 लग्न होऊ शकते. हा माझं एक सुद्धा व्हाय ना. ह्या दुनियेत देव आहे का नाही? तुम्हाला माझी काळजी आहे का नाही? आहे तुझं पण बघायचं आणि हऱ्याचं पण बघायचंय. सारखं भांडणं करत बसतात त्या संगीबर. हो का, तुम्हाला एक सांगतो, हऱ्याचा थोडा लेट नंबर लागू द्या, माझं पहिलं. तू क्या हा काय रे? मॅडम बरं झालं तुम्ही इथंच भेटला. ये की, अरे बस बस की, की. काय झालं? लयच नाराज दिसतोय रे. तोंड अहो, नाही बोलले. मॅडम जरा संगीत माझी थोडी भांडणं झाल्यात पैशावरनं. या, लग्नाला 2 दिवस नाही झाले. अहो काय त्याच्याकडे हात दाखवताय? मैत्रीण तुमचीच आहे. अरे मैत्रीण पण आता मला काय माहिती ह्याच्यावर पण भांडल. तुमचाच काहीतरी वाण नाही गुण लागला असत. हा, तर- मॅडम हा. आता ती तुमची मैत्रीण आहे, तुम्हालाच आता मिटवायला यायला लागेल. लय जोरात भांडणं झाल्यात आमची. तिने घरातनं बाहेर काढलंय मला. अयो अयो काय अरे मी काय म्हणतोय, हा. आता नुसतं मग मॅडमला निघून उपयोग नाही रे. मग मग तुला काय एवढं जर संगीता वहिनी बोलत असेल तर ती काय खपून घेण्याजोगी गोष्ट नाही मॅडम. नाहीच की. तू एक काम कर, मग काय करू, सरपंच, हर्या, मी, तू आणि मॅडम सगळीच जाऊ आणि एकदा तुमचं काय असेल ती बैठक घेऊन मिटवून टाकू. हो चालतंय की. मग आता कुठं सरपंचाकडे जायचं का मग? मग नाही जाऊ की, जाताना सरपंचाच्या घरनं जाऊ, चला, हर्याला जाऊ. बॅग घेऊन आपलं तसंच जाऊ. चला, हा चला. चला. काय ह्या संगीला तर बाई चांगलं संसार टिकवाय तर बसली भांडे. हे बघ संगीता, नोकरी गेली, 6 महिन्याचा ब्रेक दिलाय म्हणतात, त्यामुळे 6 महिन्यांनी पुन्हा पगार चालू होईलच की. आणि आता घरी बसून राहण्यापेक्षा हऱ्याबरोबर काम करतोय असं म्हणतोय तो, तर काय वाईट आहे? होय अरे, मागचे दिवस म्हणजे कशाची लाज आहे? कष्टच करतोय, हर्या बी कष्ट करतोय, मी बी करतोय, त्याची तयारी. मग तुम्हाला काय अडचण आहे? कष्ट करताय तुम्ही मग कष्ट काय? हा दुसऱ्याच्या जीवावरती उडणार तुम्ही बोकाड बरं का, ही अवलाद आहे का नाही, असाच वाद घालून घालून हिने पहिला नवरा मार्गी लावला आणि ती सरपंच तुमची परत चुकी झाली. ही चांगलं बिचार होतं, काम करत होतं, याला बोलून घेतला आणि हिच्या नासकीच्या गाड्यात बांधलं. तर नाही, काय नाही. बिचारा माझं काय म्हणणं आहे माहिती आहे? अरे हे सरपंच आहे का नाही, हा. ह्यांनी का नाही ते मॅरेज ब्युरो का काय म्हणतात ना, हो. तसलं चालू करायला पाहिजे. हे सरपंच की सोडून मग काय काय गरज आहे तुम्हाला असं अरे करायची? पण मला सांगा, आज नाही अजून काय महिन्याने चांगले दिवस परत येणार आहेत, पण तू मागचे दिवस परत आणू नकोस. नाही नाही, तिला आजच चांगलं झालेलं पाहिजे, आजच दिवाळी हो, पाहिजे. एका दिवसात जादू आहे वय. नाही कंपनीत न राहायचा घाला जर कायमचा जर काढला असेल हा. तर काय करायचं मी हा हा म्हण. त्या कांत्याला जाऊ द्या पुण्याला, हे अवलाद पहिली येड्याच्या हॉस्पिटल मध्ये जाऊ द्या. हिला ए! बाहेरची केस अरे, केली. तू जा, हा? तू जा तू जा. येड्याच्या आता हॉस्पिटलला. तुझं काय घेण्यात गेलो, हे सगळे आम्ही गावकरी आलोय, सांगतोय काय येड बिड वय आम्ही. येडं-बिडं हा? एक काम करा, कसंच नांदानाला काही हा? ही सांगण्या पलीकडचीच केस आहे. मग काय काय? बी म्हण, तू मागाशी ट्रॅक्टरवर गाणं लावलं होतं हा. ना, गद्दारी करून तूच म्हणती गद्दार मला, हा, मग त्यातली अवलाद आहे. त्यातलाच आहे उगा कसं आहे, आता दोस्ताची ए! बायको लागली म्हणून. चांगले आवलं तिच्या हो बाई, माझं बरं आता ऐक, माझं ऐक. काय मिटवायचं? हा? ऐकून घ्या कांत्या, हा तुझी नोकरी पुण्याला असते, तर बरोबर आहे. पुण्यामध्येच तू आणखी कुठंतरी एक 4-6 महिने कामधंदा बघ. बरं सर हिचं म्हणणं आहे ना, हऱ्याच्या नादाला लागू नको म्हणून, तर तू आपलं पुण्याला काहीतरी कामधंदा करत त्यो. हा कांत्याला आहे का ना, ही रातची उठून नारड्या बिरड्यावर दिन पाय कांत्याच्या. बरं. त्याला 2-3 दिवस आम्ही नेतो तो की आम्ही ए, काय नको 1-2 दिवस. काय नको माझा नवरा माझ्यापाशी हा असू दे. म्हणजे मारून टाकशील रातोरात. आम्ही एवढे एवढे वय चल कांत्या. अरे, चल, चल, अरे, याला मोरं घालू. अरे यार. नाही नको हे चल तू क्या चल. ती भेटत नाही आज 1-2 तुम्हाला दिवस. एक सांगतो, हा. गाडवा फळं वाचली गीता आणि ती म्हणणार रातचाच गोंधळ भरावा. ए, तू अरे. नंतर आता थांब बरं तू हऱ्या हे काय मिटणार नाही काय? मिटत नाही. कसलं लागा नाराज झालंय सांग. मग काय कसली तुमनाला काय आला. अरे ह्याने लय काय केली, काय तुला सांगायचंय? मला काय म्हणायचं, एक आयडिया करू, काय? त्याला एक क्वार्टर पाजू आपण. अयो इतकी चांगली भांडणं लावून त्याशिवाय बी काटा बसणार नाही. याच्या अंगात बघ कसं मग 12 हत्तीचं बळी येतं या. अरे चांगल्या संसारात बी भोका लावल्याचं काम नको करायला. अरे ह्याची
ताकद चाला ना संगे पुढं पेल्यावर बघ का गडी कसला बिन असतोय ए अरे चला गेला का तसंच करू हे याला आपल्या अड्ड्यावर टेरेसवर हा चालते हा चल 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 या इथं वाईट बसू होऊन बसलंय वाटोळे झाले मी काय म्हणतोय माहितीये का हो हे झालं आता काय त्याला पर्याय नाही त्याला पर्याय पण एक आहे ही तुझ्या दुःखाची जाणीव आहे आम्हाला आणि ह्यातनं बाहेर पडायचं का नाही एकच मार्ग आहे रे आणि चांगला मार्ग आहे हा चांगला तेवढाच आहे तू त्याला बोललो मी काय तू काय सांगत तुझ्याकडं पैसे किती आहेत? पैसे असतील 400-500 रुपये कर काढ की मग पाटकीनं अरे ती गाडीला पेट्रोल टाकाय ठेवलेत अरे आता कुठं तू पुण्याला जाणार आहे हिथंच कामायचं उद्या काय करा माहितीये का आता हा वगैरे हा शिळेवाणी झालाय बर. त्याला वाघ करू आपण वाघ अरे वाघच होणार ह्यो. 100% तू काय करतो क्या हा. आपल्या अड्ड्यावर घेऊन जा गडी बर आता जाऊन औषध घेऊन येतो अरे कांत्या तू काळजीच हा, कर नको. चल तू आता तुझं नाही सगळं का काळी फोडली तर बघ. हा, चल चल काय करताय तुमची तुम्हाला तू क्या कांता भावला जास्त द्यायची ए यार आपण काय रोज रोजच आहे अरे यार काय चाललंय काही कांता भाव तुझ्या डोक्याला टेन्शन आहे का नाही हाय की तुझं टेन्शन आम्हाला बघवत रह नाही तुझ्यासाठी जीव तुटतोय हो का आमचं काय आजचं उद्या पिऊ आम्ही रोज त्यातच असतो तू घे असलं होईल नाही नाही, तू घे अरे अरे घे. खरा दम आहे हा, घे. घे तू कधी नाही घेतलेला काय Cheers! हा. अरे कडू अरे लागते पी. अरे कडूच असत समोर ती तुझी नासकी बायको आहे ना तिचं चित्र आण कसा कसा डोसन हान हान तेवढे हान कांत्या अरे कांत्या अजून 200 दे एवढ्यात काय होत नाही काय झालं अरे ते 200 अरे बघतोय आलो एवढं जाऊन लगेच लगेच जाऊन आलो कर पटकीन तो क्या ह्याला हलून देऊ नको ए हा आता हालतच नाही हो टेन्शन घेऊ नको बिंदास हान काय अडचण नाही तुकाराम हा तुला खरं सांगू का हम्म. माझ्या डोक्यात आहे ना लय टेन्शन आहे अरे ही घेतलं का नाही एकदा तुझ्या ही पोटात गेलं तुझं सगळं टेन्शन ओके होणार नाही अरे पण लका पैशासाठी लका ही बाय लका माझ्या संग भांडती लका अरे तुला मी एक सांगतो तू फक्त 15 मिनिटं थांब संगीचा कार्यक्रमच लावणार तू अरे तुला सांगतो आता माझी नोकरी गेली म्हणून नाहीतर लाख रुपये आज तोंडावर फेकून आणला असतो मी वाह? अरे ती काय समजते कोण मला ती नाही हा? नाही. अरे तू म्हणजे वाघ आहे का कोण आहे लागा अरे तिला दाखवतोच मी तुम्ही बघाच आता कसं काय तिथं अरे एकदाच कार्यक्रमच खटका- करू एकदाच खटका करून टाक काय टेन्शन घेऊ नको शांता भाऊ हा 5 मिनिटात आता हरे तू 5 अरे चुक्या पण हऱ्याने मधनच जायची काय गरज होती का का इथं मला किती टेन्शन लागा मला सोडून गेलाय तो भुसार. तुझ्या टेन्शनची काळजी म्हणूनच गेलाय तो अजून एक क्वार्टर आणावं लागते अरे लका मला सवय नाही लागा याची लका तुम्ही कशाला उगच अरे वा आला आला ए हऱ्या लका तिकडूनच टाकून आला का काय तू अरे पॅक पॅक बरं आपल्या अरे मी काय म्हणतोय तुला ऐक की अरे त्या संगीने ना माझ्या डोक्याला लय टेन्शन दिलंय लागा अरे कांत्या लगा पैशासाठी लगा माझ्या संग भांडले पैशासाठी अरे पैसे अरे गावतागत पैसे काम तर आपल्याकडे असं संगीच्या तोंडावर फेकून देऊ आपण फेकून अरे तिने काय बघितलंय अजून लगा माणसाचं मन बघावं अरे पैसे तर कोणी पण बघतंय हा बस 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 हा वट त्याला वट त्याला वट बस बस झाली बस अरे अरे हो अरे चकना आणला नाही ना अरे त्या सरपंचाने फसवलंय मला तुला खरं सांगतो मला लय गोड बोललं राहू दे अरे त्या सांग्याकडे बघायचंय चल, मला तुला ते जोडतो. लय गोड बोललं सरपंच लग्न करूच तवर
पण मला माहित होतं काय होणार आहे ते वाटलं गेलंय त्या सरपंचाने तेवढा माझं. गोटन चल मी तुला तिकडे सांगेकडे सोडतो तू एक काम कर हा संगीला 2 ठोका टाकलं ना सरपंचाला बी 1 ठोका टाकच सगळे सरळ वाद्यात आहे. तिच्या डोक्यातच दगड घालतो डोक्यातच रगत काढतो का ना बघाच नाही नाही तू एक काम कर शेवण दे. हे बस झाला आता चला त्याला दाखवतो जा ए अरे उठ चल ए डोक्या उठ इकडे माझ्याकडे देते आता तुला जे पण अरे दामाने ह्याला घे मोर घालून चल सुट्टीच देत नाही आता तिला त्याचा काटच काढतो बरोबर मी तुम्ही बघायचा आता तुम्ही बघायचा एका रेषेत एका संगीला आता सुट्टीच देत डोकंच पुढं नाही बघा चला मारे बघ. सांगे बाहेर निघ सांगे तुला सुटीच देत नाही आता आली का? गे. आयो काय करते आयो पिऊन आलाय ना तुम्ही पिऊन आलोय माझी हा पिलोय मी खाली टाकते टाक खाली का पिली तू का पिली काय वागली मी पिणार चल घरात तू चल तुला बघते आता सगळे सगळे सोड की तुला कळतं का माझ्या संग अशी वागती होय गे कोणी सांगा वागू मग हा पिऊन आलाय लाज वाटाय पाहिजे की जरा तरी ए तू ग बस आणि तुला एक गोष्ट सांगतो मला जरी हाऱ्याने पाजली असली ना तरी हाऱ्या माझा दोस्त आहे आणि माझा गुरु पण आहे काय गुरु आहे तुझा आणि त्याने काय सांगितलंय माहितीये का काय सांगितलंय बोलायचं कमी आणि हारायचं जास्त रोज तुला माझ्या संग बोल.